हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग्स. तुमचं नवीन ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे 5 जुलै. तुम्हाला तर आता माहितीच पडलं असेल थंबनेलमध्ये पाहून की जय जवान गोविंदा पथकाचं आज आहे सराव शुभारंभ. आपण तिकडे जाणार आहोत. ह्या सणाचा आपण साक्षीदार बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिकडे जाऊन तिकडे गोविंदाचा उत्साह, जल्लोष, यांनी जिद्द आणि चिकाटी पाहणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत ह्या सणाचे आपण साक्षीदार बनूया. लेट्स गो.
महाराजांचा नाव आपल्या संपूर्ण मराठी गोष्टीमध्ये आहे आणि खास आपल्यासाठी या मालवणी भाषेमध्ये जैन परिवाराच्या सुखासाठी या जैन परिवाराच्या समृद्धीसाठी एक गाणं होणार आहे. ते सगळे शांत बसायचं आणि फक्त गाणं ऐकायचं. आलो नका. बोल 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 बजरंग बली की गाणं घालते सगळ्यांनी मोठं होय म्हणायचं म्हणायचं. जो म्हणायचं नाही त्याचा जय जवानवरती प्रेम नाही. जय जय माझ्या बाळागावच्या बाळा राठीच्या बाळा वैवाटीच्या महाराजा सालाबादप्रमाणे गोविंदामध्ये दहीहंडीचा उत्सव लवकरच सुरू होतो ना महाराजा. सगळीकडे महाराष्ट्रात त्याची तयारी म्हणजे सराव शिबिरा जोरदार चालू होतात महाराजा. आज महाराष्ट्राची शान असलेला दहीहंडी पथक म्हणजे आमच्या जोगेश्वराचा राजा म्हणजे जय जवान पथक याची हलचल आजपासून दहीहंडीच्या सरावाचा प्रारंभ होता महाराजा. माझे सगळीकडे गेलेले गोविंद हे धड धाकट परत आपापल्या घराकडे येऊ दे महाराजा. दहीहंडी फोडून जातले त्याचा पहिला बक्षीस टँकात मिळाली महाराजा. आतापर्यंत महाराष्ट्राची शान म्हणून ओळखलं जाणारा जय जवान या दहीहंडीचा पताका याचा महाराष्ट्रात नाही भारतात नाही अख्ख्या देशाच्या पटलावरती त्याचं नाव होऊन त्यांना सुख समृद्धी भरभराट देऊन सगळ्यांना दीर्घायुष्य दिले महाराजा. असलेल्या नसलेल्या आणि आमच्या जय जवान या दहीहंडी पथकाचं नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध होऊ दे रे महाराजा. तसाच हेसर आमच्या नाशिक रेंजरचे प्रो दहीहंडी जे होता त्याचे मालक आहेत आमचे शेळके साहेब प्रतीक शेळके आणि हलसर हे सगळे हंडे लावलेले दास 10 हंडे लावलेले या वर्षी 11 आणि आमच्या 11 कोटीचा बक्षीस मिळाले. आणि हा 11 दहीहंडीचा जो मान ठेवलेला तो भगवान श्रीकृष्ण मान्य करून घेऊचो रे. धन्यवाद आमचे मित्र संदीप ढवळे कुडाल सरमळकर आणि बाकी आमचे सगळेच माझे गावाले हे सगळ्यांनी माका बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी बोलवा आम्ही दरवर्षी येईल. धन्यवाद. ज्या गाण्याचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे तर गाणं लावायचं आहे. जय जवान माझ्या या गाण्याची म्युझिक लावायचे.
हा ठेव ना. बोल मम्मा. थांब येतो मी. अरे बोल नको. हा हा चालेल. ग्राउंड पण सही है. आपली गाडी दादा पण आहे मम्मा. अरे गाडी तर आज आपण जयजवानच्या कर्मभूमीवर आहे आणि 2026चा सराव प्रारंभ आज चालू झाल्याचा. आज आपली मित्रमंडळी आहेत. तर मित्रांनो, 2026च्या सरावाबद्दल आपल्याला काय सांगावं वाटेल? काय नाही, सराव आज होता. पहिल्या दिवशी चांगला झालाय. 8 तर लावले. आता पुढची वाटचाल असेल ती सुरू होईल. सर सांगतील काय प्रॅक्टिस करायची, कशी करायची त्याच्यावर. तर जाऊ तू काय बोलशील? भाऊ बोल. माझ्या बाजूला दुसरा दर्शन आणि गुंडी आहे. तर आजच्या सरावाबद्दल काय सांगशील? काय नाही माहिती, खूप मजा आली. विचार केला नव्हता की असं आमचा फंक्शन होईल. खूप जल्लोष झाला. जल्लोष मस्त, एक नंबर माहिती. स्टार्टिंग खूप चांगली. तरी पण आम्ही खूप एन्जॉय केला. आणि अक्षय भाऊ तू काय सांगशील? जल्लोष एकदम जोरात झाला. जल्लोष जोरात. तर खूप छान झालं. तर आपण
आपला जो प्रवास आहे 2026चा 2 महिन्याचा जो सराव असेल तो आपल्याला बघायला भेटेल. तर नक्कीच आपण कंटिन्यू राहूया आणि भेटूया आपण पुन्हा 5 तारखेला. नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत पराग इंदळेकर आणि सह्याद्री एक प्रवास आणि पराग इंदळेकर या ब्लॉगचे मालक. आता ते आपले एक्सपिरियन्स शेअर करतील आजच्या दिवसाबद्दल. काय बोलतील पराग, आजचा दिवस कसा होता इकडचा? 2026चा सराव प्रारंभ एकदम खूप छान रीतीने चालू झाला आणि पावसाने हजेरी लावली. त्यात मराठी कलाकार वगैरे आलेले आणि सगळ्यांनी वाटलेला पाऊस असेल तर कोणीच नसणार, पण कुटुंब भरलेलं ग्राउंड आणि त्यामध्ये जी सरावाची सुरुवात झाली आणि ते एक 11 दहीहंडी लावलेल्या आपल्याला बघायला भेटतील. एक तो खूप छान रीतीने झाला आणि मला एक सांगायला आवडेल की हा माझ्या जय जवानसाठी 14वं वर्ष आहे. 14 वर्षात खेळतो मी 2012 पासून. तर दरवर्षी काही ना काही आपल्याला इथे शिकायला भेटते, एक माणुसकी, आपली भावकी वगैरे. तर पुढचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला 2 महिन्यामध्ये पाहायला भेटेल आणि 5 तारखेला कळेल आणि जे काही असेल ना ते सर हळूहळू सांगतील, तर आम्ही ते सस्पेंड सांगणार नाही. आता आणि 2026चा काय टार्गेट असेल आणि काय मोटिवेशन करून आता या मैदानावर परत उतरणार आहे? पहिला तर एक बॉडी फिटनेस ठेवणार आहे स्वतःसाठी, एक तब्येत व्यवस्थित वगैरे करून इथे काळजी वगैरे घेऊन ग्राउंडमध्ये उतरणार आहे आणि टार्गेट आहे तो आपल्याला हळूहळू कळेल. मी नाही सांगू शकत. तू काय बोलशील बाबा, तुझा एक्सपिरियन्स काय असेल आणि तू माझा कधीपासून फक्त join आता केलंय? हे माझं 5वं वर्ष आहे. मी अजून खराब म्हणजे अजून प्रॉपरली खेळत नाही. ज्या दिवशी खेळेन त्या दिवशी मी स्वतः समोरून येऊन तुझ्या ब्लॉगमध्ये येऊन मी स्वतःहून सांगेन. चालेल. अशा प्रकारे आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स होता आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय, गुड नाईट.